हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सगळेजण? मस्त मजेत ना? आय होप तुम्ही सगळेजण मस्त असाल. मी वैभवी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक असणार आहे तो म्हणजे यूट्यूब चॅनल मॉनिटायझेशन कधी होतं. त्याचबरोबर खूप साऱ्या बाकी विषयांवरती बोलायचं आहे. व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आता मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ती म्हणजेच सकाळी स्वयंपाक नाश्ता झाल्यानंतर जो मी किचन कट्टा आवरते, त्याचबरोबर भांडे आवरते किंवा भांडी घासते, त्याचा व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर सकाळी स्वयंपाक नाश्ता झाल्यानंतर खूप सारी भांडी पडतात किचन ओट्यावरती. थोड्याफार प्रमाणात पसारा होतोच, तो देखील क्लीन करायचा असतो. तर सकाळी नाश्त्यामध्ये आरवचा नाश्ता वेगळा असतो, आरवचा टिफिन वेगळा असतो, परत आमचा बाकीच्यांचा नाश्ता वेगळा, त्याचबरोबर दुपारचे जेवण, ह्या सगळ्या गोष्टी मी सकाळीच आवरून घेते आणि त्यानंतर किचन कट्टा आवरते. त्याचबरोबर बाकीची पडलेली जी भांडी आहेत ती देखील मी त्याच वेळेस घासून ठेवते, जेणेकरून नेक्स्ट टाईमला आपल्याला जेवण बनवायचं असेल त्यावेळेस किचनकडे गेल्यानंतर किचन अगदी क्लीन असतो. त्यामुळे पुढचं जेवण बनवण्याचा अजिबात कंटाळा येत नाही. त्यामुळे स्वयंपाक झाल्यानंतर लगेचच मी जी पडलेली भांडी आहेत ती घासून घेते, त्याचबरोबर किचन ओटा देखील क्लीन करून घेते. तर आज माझ्या मसाले डब्यांमधले मसाले संपलेले आहेत. काही 1-2 मसाले होते ते मी बाजूला काढून ठेवले आणि मसाले डब्बा आहे तो मी घासण्यासाठी घेतलेला आहे. तर मसाले डब्बा पूर्णपणे वाळल्यानंतर सुकल्यानंतर त्यामध्ये मी मसाले भरून ठेवणार आहे. तर कायमस्वरूपी किंवा नेहमी माझ्या मसाले डब्यामध्ये कुठले मसाले असतात ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर इथं तुम्ही बघू शकता खूप सारी भांडी पडलेली होती. ती सगळी भांडी छान अशी क्लीन घासून घेतली. त्यानंतर भांड्याची जाळी उचलली आणि टेरेसमध्ये म्हणजेच गॅलरीमध्ये नेऊन ठेवली. ऊन तर नव्हतं पण हवा सुटलेली होती. म्हटलं चला हवेने छान अशी ही भांडी सुकतील. तर भांडी बाहेर नेऊन ठेवली आणि त्यानंतर गॅस आणि किचन ओटा क्लीन करण्यासाठी घेतला. तर गॅस मी कधी-कधी पुसून काढते आणि कधी जास्तच चिकट किंवा तेलकट झालेला असेल तर त्यावेळेस मी थोडंसं घासणीने त्याच्यावरती घासणी फिरवून घेते, स्क्रब करून घेते आणि मग तो छान असा धुवून पुसून घेते. तर असं 1-2 वेळा मी हा किचन कट्टा क्लीन करते, सकाळ आणि संध्याकाळ. त्यामुळे किचन कट्टा अगदी क्लीन राहतो. किचन ओटा क्लीन होत आहे तोपर्यंत आपण पुढच्या टॉपिककडे वळूयात, तो म्हणजेच यूट्यूब चॅनल मॉनिटायझेशन कधी होतं. तर यूट्यूब चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी आपल्याला 4000 तासांचा वॉच टाईम लागतो आणि 1000 आपल्याला सबस्क्रायबर लागतात. ते आपल्याला एका वर्षामध्ये पूर्ण करायचे असतात. जर का 1 वर्ष होऊन गेलं आपल्या चॅनेलला तर पाठीमागचा 1 महिना सोडून पुढचा 1 महिना त्यामध्ये काउंट केला जातो आणि त्यानुसार यूट्यूब चॅनल मॉनिटायझेशन होतं. काही जणांचं यूट्यूब चॅनल मॉनिटायझेशन हे एका वर्षाच्या आतमध्ये होतं, तर काहींचं 1 वर्षापेक्षा जास्त लागतं आणि काहींचं म्हणाल तर 1 महिन्यामध्येच मॉनिटायझेशन होतं. तर हे असं का? तर ते तुम्हाला ऑलरेडी माहीत असेल किंवा माहीत नसेल तरी देखील मी असं सांगते तुम्हाला की आपल्या व्हिडिओजवरती ते डिपेंड्स असतं. म्हणजेच आपण व्हिडिओ किती अपलोड करत आहोत, व्हिडिओ कुठल्या क्वालिटीचे आहेत, व्हिडिओ सगळं डिपेंड्स आहे ते आपल्या पूर्णपणे व्हिडिओजवरती आणि आपले व्हिडिओ किती व्हायरल होत आहेत त्यावरती देखील आपल्या यूट्यूब चॅनेलचं मॉनिटायझेशन अवलंबून आहे. तर त्यामुळे जर का तुमचा यूट्यूब चॅनल असेल तर तुम्हाला मी एकच सांगेल की रेग्युलर कंटेंट तुम्ही यूट्यूबवरती अपलोड करत राहा. त्याचबरोबर जे कंटेंट तुम्ही अपलोड करत आहात त्यामध्ये ॲक्युरसी पाहिजे, म्हणजेच व्हिडिओ अगदी क्लिअर पाहिजे, करेक्टनेस पाहिजे, अशा सर्व गोष्टींची काळजी घ्या. तर यूट्यूब चॅनल तुमचा मॉनिटायझेशन लवकरात लवकर होईल. जर का झाला नसेल तर लवकरात लवकर ही स्वामीचरणी प्रार्थना करूयात. तर या ठिकाणी सर्व
किचन क्लीन करून झाल्यानंतर माझं काम आहे ते म्हणजेच पाण्याच्या बॉटल्स स्वच्छ धुवून भरून घेणे. तर अशा बॉटल्स भरून ठेवल्या तर आपल्याला तहान लागली तर पटकन पाणी घेऊन पिता येतं. त्याचबरोबर आरव देखील या बॉटल्समधलं पाणी पितो, त्यामुळे त्याला वारंवार सारखं पाणी देण्याची गरज पडत नाही. तर इथं बघू शकता अगदी मस्त असा किचन क्लीन करून झालेला आहे. किचन क्लीन करून झाल्यानंतर मी आरव उठला त्यानंतर त्याचं आवरून त्याला खाणं-पिणं त्याचं बघून त्याला स्पोर्ट्सला घेऊन गेलेले होते. त्यानंतर बाहेरून आले. बाहेरून येताना काही वस्तू नसतील त्या मी घेऊन येते. तोपर्यंत भांडी पण छान वाळलेली होती. म्हटलं चला आता आपण मसाले डब्बा आहे तो भरण्यासाठी घेऊयात. तर मसाले डब्बा माझ्याकडे अशा प्रकारचा स्टीलचा मसाले डब्बा आहे. त्यामध्ये अशा प्रकारच्या छोट्या-छोट्या वाट्या आहेत. तर या वाट्यांमध्ये मी सर्व प्रकारचे मसाले भरते जे की मी रेग्युलरली भाज्यांसाठी वापरते. तर कुठल्या भाजीसाठी कुठला मसाला पाहिजे हवा तो मी यामधला घेऊन पटकन भाजीसाठी वापरता येतो. तर इथं बघू शकता मी बॅडगी मिर्च पावडर भरत आहे. जिरे, मोहरी, धना पावडर, हळद पावडर असे सगळेच मसाले मी या मसाले डब्यामध्ये भरते. आणि इथं बघू शकता तुम्ही मध्ये-मध्ये कसा आरव येत आहे आणि आरवला पाहिजे होतं पाणी. तर इथं बघा मी तिखट भरते आणि आरव मध्ये येत आहे. तर खूप भीती वाटते तिखटाला हात लावायची किंवा आरवच्या डोळ्यामध्ये जायची. तर आरव पाणी घेऊन लगेच गेलेला आहे. तो तिकडे खेळत आहे. त्याचा त्याचा तो घरामध्ये खेळत असतो. खूप छान खेळतो तो घरामध्ये. तर इथं बघा मी ठेवणीतलं काळं तिखट भरलं. त्याचबरोबर माझ्याकडे गोडा मसाला आहे तो देखील भरत आहे मी. तर असे सगळे मसाले मी या मसाले डब्यामध्ये भरून ठेवते. भात करायचा असेल तर मी पटकन गोडा मसाला वापरते. असे हे मसाले आपल्याला पटकन वापरता येतात. तर अशा प्रकारचा हा मसाले डब्बा मी नेहमीच भरून ठेवते. मसाले डब्बा भरून झाल्यानंतर मी लगेचच चिकन बिर्याणी बनवण्यासाठी सुरुवात केली. तर आरवला स्पोर्ट्सला घेऊन गेल्यानंतर मी बाहेरून येताना चिकन घेऊन आलेले होते. तर अधूनमधून मी अशा प्रकारची चिकन बिर्याणी नेहमीच बनवत असते. झटपट चिकन बिर्याणी बनवून तयार होते आणि चवीला पण छान लागते. जास्त काही न करता ही चिकन बिर्याणी बनवून तयार होते. जर का आपल्याला चपाती, भाजी, भाकरी बनवायचा कंटाळा आलेला असेल तर अशा वेळेस ही झटपट तयार होणारी ही बिर्याणी मी नेहमीच बनवत असते. तर या ठिकाणी मी हलकंसं हे चिकन धुवून घेतलं. त्यानंतर त्याच्यावरती हळद पावडर घातली आणि चवीकरता मीठ घातलं. तर अर्धा किलो चिकन होतं. पाव चमचा ते अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा मीठ घातलं. त्याचबरोबर अद्रक आणि लसणाची पेस्ट घातली. 2 चमचे दही घातलं आणि हे चिकन व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. आता चिकन मॅरिनेट होईपर्यंत मी बाकीची तयारी करून घेणार आहे. तर या पद्धतीने हे चिकन आपण बाजूला ठेवून देऊयात आणि मी पुढची तयारी करून घेते. चिकन मॅरिनेट होत आहे तोपर्यंत 2 मोठ्या साईजचे मी कांदे घेतले आणि हे कांदे छान असे मी उभे चिरून घेतले. त्याचबरोबर 1 टोमॅटो घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे. दुसरं कुठलंही वाटण न बनवता ही बिर्याणी मी आज बनवत आहे. कधी-कधी काय होतं स्वयंपाक बनवायचा खूप कंटाळा येतो. जास्त काम असेल ना दिवसभर तर संध्याकाळी खरंच खूप कंटाळा येतो. तर चिकन बनवल्यानंतर चपाती नको, भाकरी नको म्हटलं चला आज बिर्याणीच बनवूयात. त्यासाठी छान कांदे उभे चिरून घेतले आणि टोमॅटो देखील बारीक चिरून घेतला आणि आरव येतच होता मधून-मधून इकडे काय चाललेलं आहे ते पाहण्यासाठी. तो येत असतो नेहमी किचनमध्ये. तर दही होतं वरती काढलेलं तर तो दही पण म्हणत होता, "मम्मी दही खाऊ का?" मम्मी दह्यालाच तो बोलत होता, की "ही लस्सी आहे का? लस्सी आहे का?" कारण त्याला दह्याचा फ्लेवर लस्सीसारखाच लागत होता. त्याला माहीत नाही की दह्यापासून लस्सी बनली जाते. तर लहान मुलं खूप निरागस असतात. त्यांना काही कळत नाही. खूप निरागस म्हणजे खूप निरागस असतात. तर इथं बघा फोडणीसाठी लागणाऱ्या गोष्टी मी चिरून घेतल्या आणि लगेच कट्ट्यावरती पडलेला पसारा जो कांद्याचे टरफले हे मी लगेच बाजूला भरून ठेवले. जेणेकरून कट्ट्यावर जास्त पसारा होत नाही. आणि ही बिर्याणी मी कुकरमध्ये बनवत आहे. स्टीलचा कुकर आहे माझ्याकडे तो धुवून घेतला आणि लगेच मी इथं 1 वाटी बिर्याणी तांदूळ आहे तो पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे स्वच्छ धुवून आणि फोडणी होईपर्यंत तांदूळ पण छान भिजला जातो. तर हा बिर्याणी तांदूळ आहे तो मी DMartमधून आणलेला आहे आणि याची बिर्याणी
अतिशय छान होते. अगदी छान फुलतो हा तांदूळ, मला खूप आवडतो. हा डीमार्ट मधल्या तांदळाची बिर्याणी, जो स्पेशल बिर्याणी तांदूळ म्हणून आहे बघा, टॉप लेवलच्या क्वालिटी मधला आहे तो. तिथं असतो डीमार्ट मध्ये, तोच मी घेऊन आलेले आहे आणि मी नेहमी याचीच बिर्याणी बनवते. तर या ठिकाणी फोडणी करता मी कुकरमध्ये तेल घातलं, त्यामध्ये काही खडे मसाले घातले, तमालपत्र, दालचिनी अशा प्रकारचे, लवंगा, मिरे आणि जो उभा चिरून घेतलेला होता कांदा तो घातला आणि छान असा तेल सुटेपर्यंत परतून घेतला. कांदा परतला की त्यामध्ये टोमॅटो घातला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि छान असं हे परतून घेतलं. खूप सोपी आहे ही बिर्याणी खाण्यासाठी आणि चवीला खूप छान झालेली होती. मस्त बिर्याणी बनवून तयार होते. आणि सुके मसाले यामध्ये घातले, लाल मिर्च पावडर, धना पावडर, बिर्याणी मसाला घातला आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. जास्त कुठलेही मसाले यामध्ये मी घातलेले नाहीत, कारण बिर्याणी मसाला, धना पावडर, लाल मिर्च पावडर घातली की होऊन जातं. तर तिखट मी तर कमीच वापरलं, कारण जास्त तिखट असेल तर आरव खात नाही. आरव तिखट खातो पण कमी तिखट खातो. लहान मुलं जास्त तिखट खात नाहीत. तर व्यवस्थित असे मिक्स केलं आणि त्याच्यावरती सिम्पली कुकरचं झाकण ठेवलं आणि पाणी सुटेपर्यंत छान असं परतून घेतलं. त्यानंतर जे बिर्याणीचे तांदूळ मी धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते ते यामध्ये घातले. तर 1 वाटी बिर्याणी तांदूळासाठी या ठिकाणी मी 1 ते सव्वा वाटीच पाणी घातलं. जास्त पाणी घातलं तर हा तांदूळ चिकट होतो, जास्त काला होतो त्याचा. आणि मापात पाणी घातलं तर मस्त मोकळी सुटसुटीत बिर्याणी होते. अर्धा किलो चिकन, 1 वाटी तांदूळ घेतलेले होते, त्यासाठी सव्वा वाटी पाणी घातलं. व्यवस्थित मिक्स केलं आणि कुकरचं झाकण लावून 2 ते 3 फुल गॅसवरती शिट्ट्या केल्या आणि 1-2 लो गॅसवरती आणि मस्त बघा बिर्याणी बनवून तयार झालेली होती. अगदी मोकळी सुटसुटीत चिकन बिर्याणी तयार होते. आता काही जण याला म्हणणार हा तर आहे चिकन भात, तुम्हाला काही समजायचं आहे ते समजा. झटपट बनवायचे असेल तर ही बिर्याणी किंवा हा भात मी असाच बनवते आणि चवीला भन्नाट लागतो. अगदी कमी वेळेत तयार होतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा, सबस्क्राईब करा.